बी.एड सी.ई.टीची डेट आलेली आहे मित्रांनो. एंट्रन्स एक्झामिनेशनचे फॉर्म भरणे सुरू आहेत. फर्स्ट इयर 2 इयर डिग्री कोर्स. ठीक आहे. तर याच्यासाठी पूर्ण माहिती लक्षात घ्या पूर्ण. तर बघा 10/1/2024 पासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. लास्ट डेट 30/1/2024 पर्यंत आहेत मित्रांनो. एक्झामिनेशन टेंटेटिव्ह डेट म्हणजे परीक्षा कधी होईल 4/3, 4/5/6 या 3 दिवसापैकी कोणताही तुम्हाला तारीख भेटू शकते. रिझल्ट वगैरे ना हॉल तिकीट ते नंतर येतील तेव्हा माहिती होईलच. तत्पूर्वी आपल्याला फॉर्म भरणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ते महत्त्वाचं आहे. तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे याच्यामध्ये. बॅचलर्स डिग्री ऑफ 3 इयर्स सायन्स अँड मॅथमॅटिक्स. ठीक आहे. कारण याच्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट्स आहेत. इंजिनिअरिंग वगैरे आहे ते पण भरू शकतात. मास्टर डिग्रीवाले सुद्धा भरू शकतात. बघा सोशल सायन्स आहे, ह्युमॅनिटी आहे, PG बघा 3 इयर. ठीक आहे. मास्टर डिग्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स, लॉ आहे, IT आहे, ॲग्रिकल्चर आहे, बँकिंग आहे. खूप साऱ्या याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत पूर्ण पॅराग्राफमध्ये ते पूर्ण भरू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये करायचं आहे B.Ed वगैरे ऑप्शनल ठेवून तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता डिपेंडिंग अपॉन युअर चॉईस. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे डोमेशियल वगैरे आहे सर्टिफिकेट त्यांना महाराष्ट्रातून फॉर्म भरण्यात थोडासा कन्सेशन आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर हा विषय आहे. याच्यानंतर लक्षात घ्या ज्यांना इंग्लिश या सब्जेक्टमध्येच काम करायचं आहे इंग्लिश मीडियम कॉलेजसाठी त्यांना अपियर कशासाठी होणे आहे की इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ELCT म्हणतो आपण त्याला. याच्यासाठी त्यांना स्पेसिफिक ऑप्शन असणार आहे आणि हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हे लक्षात घ्या की आपल्याला कोणत्यासाठी भरायचं आहे, काय भरायचं आहे. मग काही लोकांचे कोणी फॉर्म चुकवतात, खूप सारे भरता येत नाही, शिकले नाही राहत, काही नाही, कुणीही दुकान खोलून टाकते आजकाल. फॉर्म भरता येत नाही, लिहिता वाचता येत नाही बरोबर. तर ह्या गोष्टी एकामेकाचा पाहून ते जलसमध्ये काही ठिकाणी काम सुरू आहे तशा गोष्टी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं बघा टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे जो महाराष्ट्रातला आहे. ठीक आहे. पासिंग ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन इक्विलंट फायनल एक्झामिनेशन. ठीक आहे. जो फायनल इयरला अपियर आहे तो सुद्धा याच्यासाठी फॉर्म भरू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. तर याच्यानंतर लक्षात घ्या फीज लक्षात घ्या मित्रांनो. ओपनसाठी 1000 रुपये आहे, दुसऱ्या कास्टसाठी 800 रुपये आहे. आता ठीक आहे. रिझर्वसाठी SC ST OBC जे काय आहे. तर बघा नॉन क्रिमिलियर असेल कोणाचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर ते 31 मार्च 2025 पर्यंत ती व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की एक्झाम पॅटर्न काय असेल. तर एक्झाम पॅटर्न काय असेल याच्याबद्दल आपण जाणून घेऊ मित्रांनो. टेस्ट सेंटर जवळ जे आपले राहतील जवळचे, नागपूर तर राहतेच, काही विषय नाही, नेहमीचा आपला लाडका. मेंटल ॲबिलिटी टेस्ट 40 मार्क, जनरल नॉलेज 30 मार्क, टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्क. अशा प्रकारे 100 मार्काचे हे टेस्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही. इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये दुसरी जी आहे एक्झामिनेशन काय म्हणतो आपण त्याला इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट, ते सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी पहा जे पूर्ण इंग्लिशमध्ये राहतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर यांचासुद्धा अभ्यास करणे महत्त्वाचे. ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजमध्ये हे करणे आहे. ठीक आहे. टीचिंग वगैरे त्याच्यासाठी आहे इंग्लिशमध्येच राहील. 1 तासाचा पेपर होईल, याचा वेगळा, हा विषय वेगळा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं फॉर्म भरू शकता ज्यांना फॉर्म भरायचे आहेत. इन केस एखाद्याला एखादी गोष्ट नाही समजली असेल किंवा काही विचार असेल कॉमेंटमध्ये विचारू शकता कशा पद्धतीनं काय आहे. तर ठीक आहे. अपडेटसाठी आणि स्टे कनेक्टेड मित्रांनो. आपले सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.